हुंडाबळी, वैष्णवी हगवणे, हत्या की आत्महत्या? वैष्णवी हिने 16 मे रोजी सासरच्या मंडळींच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार वैष्णवीचं शशांकवर प्रेम होतं. तिला शशांकशीच लग्न करायचं होतं. वैष्णवीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध केला. तिला खूप समजावून सांगितलं की तो मुलगा तुझ्यासाठी योग्य नाही, पण वैष्णवी काय ऐकायला तयार नव्हती. म्हणून मुलीच्या प्रेमापोटी तिच्या घरचे या लग्नाला तयार झाले. वैष्णवीच्या वडिलांनी लग्नात 51 तोळं सोनं, महागडं घड्याळ आणि फॉर्च्युनर गाडी या भेटवस्तू हुंडा म्हणून दिल्या. वैष्णवी व शशांक यांचा 2023ला शाही विवाह सोहळा थाटात पार पडला. वैष्णवी खूप खुश होती, कारण तिला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला होता. पुढे गौरी गणपतीचा सण आला आणि तिच्या सासूने चांदीच्या गौरींची मागणी केली. तेव्हा वैष्णवीची आई म्हणाली, चिनी मातीच्या असतात गौरी. मग वैष्णवीने सांगायला सुरुवात केली, ही लोकं मला खूप त्रास देतात. म्हणून आईपाशी खूप रडली. मग तिच्या आईने चांदीच्या गौरी दिल्या. एकदा वैष्णवीची सासू आणि नणंद करिश्मा हिने तिला खूप मारहाण केली आणि नणंद करिश्मा तोंडावर थुंकली आणि त्या दोघी व शशांक तिला माहेराला सोडायला गेले. तिथं त्यांनी वैष्णवीची चूक असल्याचं सांगितलं आणि म्हणाले, राहू द्या तुमची लेक तुमच्याकडेच. वैष्णवीच्या वडिलांनी त्या तिघांची पाय धरून माफी मागितली. खूप गयावया केली. तेव्हा कुठे ते वैष्णवीला न्यायला तयार झाले. वैष्णवी गरोदर असताना देखील करिश्मा तिला उन्हात उभा करायची, खूप छळ करायची. त्यामुळे तिने विष प्राशन केले. ती प्रत्येक वेळी माहेरी आली की 50,000, 1,00,000 अशा रुपयांची मागणी करायची. लेकीला त्रास होऊ नये म्हणून तिचे वडील पैसे देत राहिले. पण शशांकची मागणी काही संपतच नव्हती. शशांकने काही दिवसापूर्वीच नवीन कंपनी चालू करण्यासाठी म्हणून 2 कोटी रुपयांची मागणी केली. वैष्णवीच्या वडिलांनी सध्या एवढे पैसे नाहीत असं सांगितलं. तर शशांक म्हणाला, बघून घेतो असं धमकीच्या स्वरात म्हणाला. याच्यावरूनच वैष्णवीला तिची सासू, सासरा, नणंद, नवरा व दीर यांनी त्रास दिला. या त्रासातून मुक्त होण्यासाठी तिने आत्महत्या हा पर्याय निवडला व 16 मे रोजी अखेरचा श्वास घेतला. तिला उपचारासाठी ज्या हॉस्पिटलमध्ये नेलं होतं तिथल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार वैष्णवीच्या शरीरावर मारल्याच्या खूप वळ व खुणा आढळल्या आहेत. त्यामुळे आता वैष्णवीच्या मृत्यूवर प्रश्नचिन्ह उभा राहिले आहे. ही हत्या आहे की आत्महत्या? याविषयी तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा.